एका म्हातारीच्या 3 सुना कुत्रीनी कशा झाल्या? तर मित्रांनो, आजच्या कथेतून आपण तेच जाणून घेणार आहोत. कथा अतिशय ज्ञानवर्धक आहे, म्हणून तुम्ही कथा पूर्ण ऐकावी. मित्रांनो, एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला 3 मुलं होती. म्हातारीने 3ही मुलांचं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे त्या म्हाताऱ्या आईच्या घरात 3 सुना आल्या होत्या, ज्यामुळे म्हातारी आई खूप आनंदात होती. ती म्हातारी देवाची खूप जास्त पूजा करायची. कार्तिक महिन्यामध्ये ती कार्तिक स्नान करायची आणि भगवान श्री हरी विष्णूंना दूध, दही, मिष्टान्नाचा प्रसाद अर्पण करायची. तसेच देवाचा प्रसाद ती शेजाऱ्यांना सुद्धा वाटायची. सर्व शेजारी म्हाताऱ्या आईने दिलेला प्रसाद खूप प्रेमाने स्वीकारायचे. सर्वांना प्रसाद दिल्यानंतर ती म्हातारी आई तिच्या सुनांना प्रसाद देण्यासाठी यायची. म्हातारीच्या 3ही सुना प्रसाद तर घ्यायच्या, परंतु तो प्रसाद त्या खात नव्हत्या. कारण त्या सुनांना त्यांच्या सासूचा खूप राग होता. सासूप्रती त्यांच्या मनात अतिशय ईर्ष्या होती. कारण म्हातारी सकाळी लवकर तिच्या सुनांना उठवायची आणि सांगायची, तुम्हाला आज प्रसादामध्ये अमुक वस्तू बनवायची आहे, आज तुम्हाला हे प्रसादामध्ये बनवायचे आहे. तर कधी असं सांगायची की आज आपल्याला एवढ्या लोकांना भोजन द्यायचं आहे, कारण आजची पूजा आपली काही वेगळ्या प्रकारची आहे. अशा प्रकारे रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद बनवण्यासाठी ती म्हातारी आई तिच्या सुनांना सांगायची व सुनबाई म्हाताऱ्या आईने सांगितलेलं प्रसाद बनवायच्या. सकाळपासून दुपारपर्यंत त्या काम करत असायच्या. म्हणूनच 3ही सुना त्या म्हातारी आईवर खूपच राग करायच्या. तिघी एकत्र येऊन आपापसात नेहमी बोलायच्या, माहीत नाही ह्या म्हातारीपासून कधी आपल्याला सुटका मिळणार आहे. कधी एकदाची ही म्हातारी मरते, जेणेकरून तिच्यापासून आपल्याला सुटका मिळेल. मोठी सून म्हणायची, आपला सासरा तर खूप आधी मेला, ती एक गोष्ट चांगलीच झाली, नाहीतर सासऱ्याचं सुद्धा वेगळं काम आपल्याला करावं लागलं असतं. तेव्हा छोटी सूनबाई म्हणाली, ताई, ही म्हातारी रोज रोज वेगळ्या वेगळ्या पूजा करत असते, ज्यामुळे आपण तर पूर्णपणे हैराणच होऊन गेलो आहोत. तेव्हा मधली सून म्हणायची, या म्हातारीमुळे आपण आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकत नाहीत, त्यांना चांगले अन्न बनवून देऊ शकत नाही, त्यांना चांगले कपडे पण देऊ शकत नाही, तसेच त्यांना चांगल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला पाठवता येत नाही, कारण या म्हातारीचा खर्च उचलण्यात सर्व पैसे आपले संपून जातात. त्या 3ही सुनांना 2-2, 3-3 मुलं होती. अशा प्रकारे 3ही सुना सासूबद्दल विचार करायच्या. तिकडे म्हातारी कार्तिक महिन्यामध्ये सकाळी लवकर उठून स्नान करायची. त्यानंतर श्रीहरी विष्णूंची पूजा करायची, देवाला प्रसाद द्यायची, नंतर तुळशी मातेला जल अर्पण करायची. एके दिवशी अशीच पूजा केल्यानंतर सर्वात आधी ती शेजाऱ्यांना प्रसाद देते व त्यानंतर ती तिच्या 3ही सुनांना प्रसाद देण्यासाठी गेली. तेव्हा 3ही सुना देवाचा प्रसाद घेण्यास नकार देतात. हा प्रकार पाहून त्या म्हाताऱ्या आईला खूप जास्त वाईट वाटलं आणि ती म्हणाली, माझ्या सुनांनो, आज तुम्ही हे खूप चुकीचं केलं आहे. तुम्ही देवाचा प्रसाद नाकारला आहे. तुम्हाला माहीत नाही, जे पण देवाचा प्रसाद नाकारतात देव त्यांच्यावर रुष्ट होतात. इतकं म्हणून ती म्हातारी तेथून निघून गेली. एका दिवसाची गोष्ट आहे. छोट्या सुनेने तिच्या नवऱ्याला म्हटलं, आहो, आपली मुलं अजून छोटी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच आपण आता हिस्से करायला पाहिजेत, कारण मी ह्या म्हातारीच्या खर्चापासून पूर्णपणे त्रासून गेले आहे. आपल्यापेक्षा जास्त पैसे ह्या म्हातारीवर खर्च होत आहेत. जर तुम्ही हिस्से केले नाहीत तर मी या घराला सोडून माझ्या माहेरी निघून जाईल व पुन्हा परत कधीच येणार नाही. बायकोचं असं बोलणं ऐकून तो छोटा मुलगा म्हणाला, हिस्से करण्यासाठी तर तो तयार झाला. त्याच प्रकारे मधल्या सुनेने सुद्धा तिच्या नवऱ्याला हिस्से करण्यासाठी भडकावलं. जेव्हा ही गोष्ट मोठ्या भावाला समजली, तेव्हा त्याच्या बायकोने सुद्धा त्याला सांगितले की आपल्या जाऊबाई अगदी योग्य तर करत आहेत. त्या म्हातारीच्या खर्चापासून मी सुद्धा खूप त्रासून गेली आहे. ह्या म्हातारीची पूजा कधी संपतच नाही. अशा प्रकारे 3ही सुनांचे नवरे हिस्से करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर एके दिवशी 3ही भावांनी त्यांच्या आईला सांगितलं, आई,
आम्ही आता हिस्से करू इच्छितो. तू आता आमच्या तिघांचाही हिस्सा प्रत्येकाला देऊन टाक. तेव्हा म्हातारी म्हणाली, ठीक आहे मुलांनो, जशी तुमची इच्छा. तुम्हाला जर हिस्से करायचे असतील तर तुम्ही करून टाका. एके दिवशी हिस्से करण्यासाठी पंचांना बोलवण्यात आले. तेव्हा पंचांनी प्रत्येक गोष्टीचे 4 हिस्से केले. 3 भाग मुलांसाठी आणि 4था भाग म्हातारीसाठी. पंचांनी म्हाताऱ्या आईला थोडं कमीच दिलं, कारण म्हातारी आई एकटीच होती आणि म्हणूनच तिचा खर्चसुद्धा कमी होता. पंच वाटप करून त्यांच्या घरी निघून गेले. इकडे सुनबाईने काही दिवस तर त्या म्हाताऱ्या आईला घरात ठेवलं व त्यानंतर 3ही सुना एकत्र येऊन बोलू लागल्या. अशा वाटपाचा काय फायदा, जेव्हा त्या म्हातारीचं सर्व काम तर आपल्यालाच करावं लागत आहे. यापेक्षा तर वाटप झालं नसतं तेच चांगलं होतं. छोटी सुनबाई म्हणाली, मग काय करायला हवं? तेव्हा मोठी म्हणाली, आपण ह्या म्हातारीला घराबाहेर काढूया. घराबाहेर जी झोपडी आहे त्यामध्ये ही म्हातारी राहत जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या म्हातारीपासून सुटकारा मिळेल. तेव्हा 3ही सुनांनी म्हातारीला एकमताने घराबाहेर काढलं आणि सांगितलं, हे म्हातारे, आजपासून तू ह्याच झोपडीमध्ये राहायचं. हेच तुझे घर आहे. आमच्या घरात तुला काहीच जागा नाही. इतकं म्हणून 3ही सुना घरात निघून गेल्या. म्हातारीच्या मुलांनीसुद्धा त्यांच्या पत्नीला काहीच म्हटलं नाही की तुम्ही आमच्या आईला घराबाहेर का काढला आहे. हा सर्व प्रकार पाहून त्या म्हाताऱ्या आईला खूप दुःख झालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली, हाच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या मुलांना जन्म दिला होता का? ही गोष्टसुद्धा खरी आहे. आई वडिलांना सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्यांचं स्वतःचं मूल त्यांना घरातून बाहेर काढतं. त्यांचं ते मूल हे विसरून जातं की ज्या आईने त्याला गर्भामध्ये 9 महिने वाढवले आहे, स्वतः अर्धी भाकरी खाल्ली पण मुलाला कधीच उपाशी ठेवलं नाही, ज्या वडिलांनी बोटाला पकडून चालायला शिकवलं, आणि तेच मूल जेव्हा त्यांच्या आईवडिलांसोबत असं वागतं तेव्हा त्या आईवडिलांना किती दुःख होत असेल याचा कधी विचारसुद्धा केला आहे का? अशा मुलांना तर स्वतःची लाज वाटायला पाहिजे. ज्यांना आईवडिलांचा विसर होतो अशा मुलांना जगण्याचा काहीच अधिकार नाही. ज्या आईवडिलांनी त्यांची काळजी घेऊन त्यांना इतकं मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, त्याच मुलांनी आईवडिलांना घराबाहेर काढलं. मग अशी मुलं असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं. अशा प्रकारे ती म्हातारी आई विचार करत होती आणि झोपडीमध्ये बसून खूप जोरजोरात रडत होती. त्यानंतर ती म्हातारी काय बघते की एक खूप सुंदर मुलगा तिच्या दिशेने येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं आणि त्याच्या हातामध्ये खूप मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या. येऊन तो मुलगा म्हाताऱ्या आईच्या जवळ त्या पिशव्या ठेवतो. तेव्हा त्या म्हाताऱ्या आईने विचारलं, बेटा तू कुठून आला आहेस आणि ह्या पिशव्यांमध्ये काय आहे? तेव्हा तो मुलगा म्हणाला, माझं नाव श्याम आणि मी तुमच्या माहेराहून आलो आहे. माझ्या आईवडिलांनी मला पाठवले आणि सांगितलं की तुझ्या आत्या आजीच्या घरात हिस्से झाले आहेत व आता तुझी आत्या आजी झोपडीत एकटीच राहत असेल. तिच्या मुलांनी तिला घराबाहेर काढलं असेल व तिला झोपडीत राहण्यासाठी पाठवलेही असेल. ती म्हातारी आहे, तिच्या शरीरात एवढी शक्ती नाही, त्यामुळे ती स्वतःसाठी अन्न शिजवू शकत नाही व ती स्वतःचं पोट भरू शकत नाही. या खाण्यापिण्याच्या काही गोष्टी तू तुझ्या आत्या आजीला घेऊन जा आणि म्हणूनच हे सामान घेऊन मी आलो आहे. त्यानंतर तो मुलगा पिशवीतून एक डब्बा काढतो आणि म्हाताऱ्या आईच्या हातात देतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी अशाच प्रकारे रोज तुम्हाला जेवण घेऊन येत जाईल. त्यानंतर तो मुलगा तिथून निघून जातो. इकडे म्हातारी आईसुद्धा खूप उपाशी होती. तिला खूप जास्त प्रमाणात भूक लागली होती. त्यामुळे ती ताबडतोब डब्बा उघडते व त्यामधील स्वादिष्ट अन्न खाते व तिचे मन अतिशय तृप्त होते. त्यानंतर ती आणखी पिशव्या उघडून पाहते तर त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. हे सर्व पाहून म्हातारी खूप जास्त आनंदित होते. अशा प्रकारे ती म्हातारी आई रोजच्या रोज चांगले चांगले अन्न आणि पौष्टिक पदार्थ खाऊन खूप जास्त तंदुरुस्त होते. कारण जो श्याम होता, त्याचा जो साथीदार होता,
तो रोजच सकाळ संध्याकाळ म्हाताऱ्या आईसाठी जेवणाचा डब्बा वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या गोष्टींनी भरून द्यायचा. जेव्हा म्हातारी आई विचारायची, बाळा श्याम कुठे आहे, तेव्हा तो मुलगा सांगायचा की श्यामनेच मला तुम्हाला जेवण घेऊन पाठवले आहे. तो थोड्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे. श्यामचा तो साथीदार रोज यायचा व म्हाताऱ्या आईला जेवणाचा डब्बा देऊन जायचा आणि म्हातारी ते जेवण स्वादिष्ट पदार्थ खाऊन खूप जास्त तंदुरुस्त झाली. तिच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागले. तिचा चेहरा आता चमकू लागला होता. मित्रांनो, ती म्हातारी आई तर आता आणखी जास्त पूजापाठ करू लागली. सकाळी लवकर उठून स्नान करून देवांना प्रसाद अर्पण केल्यानंतर सर्व शेजाऱ्यांना ती प्रसाद द्यायची. सर्व शेजारी आनंदाने म्हाताऱ्या आईने दिलेला प्रसाद ग्रहण करायचे आणि म्हाताऱ्या आईचा खूप ते मानसन्मानसुद्धा करायचे, कारण ती म्हातारी खूप चांगल्या विचारांची होती. शेजारी नेहमी म्हणायचे की ही म्हातारी किती चांगल्या विचारांची आहे, परंतु हिची मुलं चांगली निघाली नाही. हिची मुलं हिच्यासोबत खूप चुकीचं वागत आहेत. अशी आई सर्वांनाच मिळत नाही, कारण ती जेव्हा एखाद्या शेजाऱ्याच्या घरात दुःख असेल तेव्हा ती म्हातारी लगेचच पळत सर्वात आधी तिथे पोहोचायची आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हायची, त्यांना धीर द्यायची. म्हणून सर्वांच्या मनात त्या म्हातारीविषयी खूप जास्त प्रमाणात इज्जत होती. म्हाताऱ्या आईला शेजारील सर्व लोक एका देवीप्रमाणे समजायचे. मित्रांनो, शेजाऱ्यांना प्रसाद दिल्यानंतर ती म्हातारी तिन्ही सुनांना प्रसाद देण्यासाठी जायची आणि प्रसाद द्यायची, परंतु म्हातारीच्या सुना प्रसाद घेण्यास नकार द्यायच्या. तेव्हा म्हातारी पुन्हा तिच्या झोपडीत निघून यायची. एके दिवशी म्हातारी तिच्या शेजाऱ्यांना म्हणाली, आज आपण गंगास्नान करण्यासाठी जायचं, कारण आज कार्तिक महिन्याची पौर्णिमा आहे. आज गंगास्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. तेव्हा म्हातारीसोबत काही लोक गंगास्नान करण्यासाठी तयार होतात, कारण त्यांचीसुद्धा देवावर खूप जास्त प्रमाणात श्रद्धा होती. म्हातारी आई भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करते व त्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण केल्यानंतर गंगा स्नान करण्यासाठी निघून जाते. गंगा नदीच्या काठावर जाऊन म्हातारी आई गंगा स्नान करते व त्यानंतर माता गंगेची खूप भक्तीने पूजा करते. त्यानंतर म्हातारी म्हणते, हे गंगा मैया, माझ्या मुलांना सुनांना नेहमी आनंदात ठेव, त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख देऊ नको. गंगा स्नान करण्यासाठी म्हातारी आईसोबत जे काही लोक गेले होते ते म्हातारीला म्हणतात, आई चला आता आपण घरी जाऊया. गंगा स्नान झाले आहे आणि आपण पूजासुद्धा केली आहे. तेव्हा ती म्हातारी म्हणते, मी आज नाही येणार, मी काही दिवस इथेच राहून गंगा मातेचे स्नान करणार आहे आणि माता गंगेची पूजासुद्धा करणार आहे. ते लोक घरी निघून येतात आणि काही लोक म्हाताऱ्या आईसोबत तिथेच थांबतात. इकडे तिन्ही सुनांनी विचार केला, हल्ली म्हातारी खाऊन खाऊन खूप तंदुरुस्त झाली आहे, जाऊन तिच्या झोपडीमध्ये पाहूया ही नक्की काय खाते. आज म्हातारी तर घरीसुद्धा नाही आणि हीच चांगली संधी आहे. त्यानंतर तिन्ही सुनबाई म्हातारी आईच्या झोपडीत गेल्या. तेव्हा त्या सुना जाऊन पाहतात की त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ ठेवलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ता, अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स झोपडीमध्ये आहेत. तुपाची काही कमतरता नाही, कित्येक डब्बे तुपाने भरलेले आहेत. हे सर्व पाहून तिघी सुना म्हणतात, अरे वा, तर हे सर्व खाऊन म्हातारी तंदुरुस्त होत आहे. त्यानंतर त्या तिघी सुना त्यांच्या मुलांना बोलवतात आणि म्हणतात, हे सर्व सामान आपल्या घरी घेऊन चला, इथे काहीच या म्हातारीसाठी सोडू नका. मग आपण पाहूया की ही म्हातारी काय खाते आणि कशी जिवंत राहते. तिन्ही सुनांनी मुलांच्या मार्फत म्हातारीच्या झोपडीतील सर्व सामान त्यांच्या घरात नेलं. झोपडीमध्ये त्यांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यानंतर त्या तिघींचं लक्ष तुळशीच्या कुंडीजवळ जातं. त्यानंतर त्या तिघी तुळशीची ती कुंडी उचलून बाहेर फेकून देतात आणि म्हणतात, आता पाहूया की म्हातारी कशा प्रकारे पूजा करते आणि कसा खर्च करते.
जेव्हा हिला तुळशीची कुंडी दिसणार नाही तेव्हा ही स्वतः दुःखामध्ये मरून जाईल. हिला खाण्यासाठी काहीच मिळणार नाही तेव्हा ही भुकेने व्याकुळ होऊन मरून जाईल. अशा प्रकारे ह्या म्हातारीपासून आपल्याला सुटका मिळेल. जसं त्या सुनांनी तुळशीची कुंडी बाहेर फेकून देवाचा अपमान केला तसेच त्या तिन्ही सुना कुत्रिणी झाल्या. जेव्हा तिन्ही कुत्रिणी बनल्या तेव्हा त्या तिन्ही बसून रडू लागल्या आणि त्यांना त्यांच्या कृत्यावर खूप जास्त पश्चात्ताप होऊ लागला आणि त्या विचार करू लागल्या, हे आपण काय केलं? आपण तुळशी मातेचा आणि म्हातारीचा खूप मोठा अपमान केला आहे. त्याची शिक्षा आपल्याला मिळाली आहे. त्या सुनांची मुलंसुद्धा त्यांच्या आयांना पाहत होते, ज्या आता कुत्रिणी झाल्या होत्या. तेव्हा त्यांना पाहून ते रडू लागतात आणि त्यांच्यापासून दूर पळू लागतात. तेव्हा त्या तिन्ही कुत्रिणी रडत रडत त्यांच्या घरी निघून जातात आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांनो, तुम्ही घाबरू नका. हे आमच्या कर्माचे फळ आहे, जे आम्ही आज कुत्रिणी बनलो आहोत. आम्ही कुत्रिणी नाही, आम्ही तर तुमच्या आई आहोत. प्रत्येक सून त्यांच्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळानंतर त्या सुनेंचे नवरे येतात आणि घरात कुत्रिणींना पाहून ते एक मोठी काठी घेऊन त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे जातात आणि 2-4 काठीचे फटकेसुद्धा लावतात. तेव्हा ती कुत्री रडू लागते आणि त्यांच्या भाषेत ओरडू लागते आणि म्हणते की मी कुत्री नाही, मी तर तुमची बायको आहे. कुत्रीण तर मी माझ्या कर्मामुळे झाली आहे. त्या सुनांच्या नवऱ्यांना त्या कुत्रिणींचे बोलणं कसं समजणार होतं? ते तर फक्त त्या कुत्रिणींना मारत होते आणि त्या तिघी सुना कुत्रिणी बनून नवऱ्याचा मार खात होत्या. त्यांच्या भाषेमध्ये त्या सारखं बोलत होत्या की तुम्ही आम्हाला मारू नका, आम्ही कुत्रिणी नाहीत, तर आम्ही तुमच्या बायका आहोत. आम्ही आमच्या कर्मामुळे अशा झाल्या आहोत. अशा प्रकारे खूप वेळ झाली. तेव्हा मुलांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं, बाबा, ही कुत्रीण नसून आमची आई आहे. ही तिच्या कर्मामुळे अशी बनली आहे. तेव्हा मुलांचे वडील त्या कुत्रिणीला मारणं बंद करतात. नंतर ते विचारतात, मुलांनो, हे सर्व कसं घडलं? तुझी आई कुत्रीण कशी बनली? तेव्हा मुलं घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतात. आजी गंगास्नान करण्यासाठी गेली आहे व तेव्हा आमची आई तिच्या झोपडीमध्ये गेली. तिच्या झोपडीमधील सर्व सामान तिने आपल्या घरात वाहून आणायला सांगितलं. आजीच्या झोपडीमध्ये यांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही आणि आजीची तुळशीची कुंडीसुद्धा यांनी फेकून दिली. जशी यांनी तुळशीची कुंडी फेकली, ह्या कुत्रिणी झाल्या. मुलांकडून सर्व प्रकार समजल्यानंतर त्या मुलांच्या वडिलांना खूप जास्त दुःख झाले. त्यांना काहीच कळत नव्हतं की त्यांच्या ह्या बायका ज्या कुत्रिणी बनल्या आहेत त्या पुन्हा मनुष्य रूपात कशा येतील. हा विचार करून ते खूप जास्त दुःखी होत होते. अशा प्रकारे म्हणतात ना की देव हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या कृत्याचा, त्याच्या कर्माचा हिशोब हा ठेवत असतो आणि त्यांना त्या कर्माचे फळसुद्धा देत असतो. परंतु फळासोबत त्यांच्यातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा देवच दाखवत असतो. त्याचप्रकारे भगवान श्रीहरी विष्णू एका साधूचं रूप धारण करून तेथे येतात. त्या सुनांच्या घरी जातात. जेव्हा महात्मा घरी जातात तेव्हा त्या सुना ज्या आता कुत्रिणी झाल्या होत्या त्यांचे नवरे त्या साधू महात्माचे चांगले सत्कार करतात आणि त्यांना घरात येण्यासाठीही विनंती करतात. तेव्हा ते महात्मा विचारतात, या मुलांना काय झालं? तुमची मुलं एवढी रडत का आहेत? काय घडलं आहे? तेव्हा त्या कुत्रिणींचे तिघे नवरे सर्व घडलेला प्रकार त्या साधू महात्माला सांगतात. आमच्या बायका आमच्या आईसोबत खूप वाईट वागत आहेत आणि आम्हीसुद्धा आमच्या बायकांना असं करण्यापासून कधीच थांबवलं नाही आणि हीच आमची सर्वात मोठी चूक झाली. कारण मुलांचा हा धर्म असतो की म्हाताऱ्या आईवडिलांची त्यांनी सेवा करावी. जेव्हा आईवडील म्हातारे होतात तेव्हा मुलांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या आईवडिलांना आधार द्यावा. परंतु आमच्या ह्या बायका आमच्या आईवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करायच्या. त्यांनी आईला खूप त्रास दिला, परंतु आम्ही कधीच आमच्या बायकांना हे करण्यापासून थांबवलं नाही आणि अशा प्रकारे आम्हीसुद्धा खूप मोठे पापाचे भागी बनलो.
या गोष्टीचा आम्हाला आज पश्चाताप वाटत आहे. परंतु हे महात्मा, दुःख ह्या गोष्टीचे आहे. आमच्या ह्या बायका आज कुत्रिणी बनल्या आहेत आणि ह्यामुळे आम्ही खूप जास्त दुःखी आहोत. आमची मुलं त्यांच्या आईसाठी रडत आहेत. त्यामुळे हे श्रेष्ठ महात्मा, तुम्ही असा कोणता तरी मार्ग सांगा ज्यामुळे ह्या परत पुन्हा स्त्री रूपामध्ये येतील. ते महात्मा जे श्रीहरी विष्णू होते, जे एका साधू महात्म्याचे रूप घेऊन आले होते, ते म्हणाले, बेटा तू अगदी सत्य म्हणत आहेस. तुमच्या ह्या बायका ज्या कुत्रिणी बनल्या आहेत त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं आहे. ह्या तिघींनी त्यांच्या सासूला खूप जास्त दुःख दिले आहे. ह्या तिघींनी तुमच्या घराचा हिस्सा केला. म्हाताऱ्या सासूबाईला घरातून काढून तिला झोपडीत राहण्यास भाग पाडले आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही की जी स्त्री तिच्या सासूला दुःख देते, म्हाताऱ्या सासूला सतावते, अशा स्त्रीला अशा प्रकारे तिचं कर्माचं फळ भोगावं लागतं. ज्या प्रकारे ह्या तिघी कुत्रिणी बनून भोगत आहेत हे त्याच्या कर्माचेच फळ आहे. या तिघींना तर फक्त असंच वाटलं होतं की ही म्हातारी सासू कशी तरी एकदाची मरू देत, जेणेकरून त्या म्हाताऱ्या सासूपासून त्यांची सुटका होईल. आणि म्हणूनच ह्या तिघींनी त्यांच्या सासूला घरातून बाहेर काढलं. परंतु देवाला त्या म्हाताऱ्या आईची काळजी होती. तिला वेळेच्या वेळेवर अन्न, जे काही ड्रायफ्रूट्स तुम्ही झोपडीमध्ये पाहिलेत ते सर्व देवानेच तिला दिले आहेत. जेव्हा ह्या तिघींनी तुळशी मातेचा अपमान केला तेव्हा देवाला हे पटलं नाही आणि म्हणून देवानेच ह्या तिघींना कुत्रिणी बनवलं. तिघी कुत्रिणी साधू महात्मासमोर बसून रडत होत्या. तिघी नवऱ्यांनी त्या साधू महात्मासमोर हात जोडून म्हटलं, हे भगवंता, आता तुम्ही कोणता तरी मार्ग सांगा की ह्या कुत्रिणींपासून स्त्री कशा बनतील. तेव्हा ते साधू म्हणतात, हे बघा, आणखी दुसरा कोणता मार्ग नाही, फक्त एक मार्ग आहे. तुमची जी म्हातारी आहे, जी गंगेच्या काठेवर गंगेस्नान करण्यासाठी गेली आहे, तिच्या जवळ जा आणि तिच्या चरणात तुमचा माथा ठेवून तिची क्षमा मागा. तिच्याजवळ माफी मागा आणि तिला सर्व हकीकत सांगा. तेव्हा तुमची म्हातारी आईच काहीतरी मार्ग काढेल आणि तिच्याद्वारेच तुमच्या ह्या तीनही बायका पुन्हा स्त्रीरूपात येतील. तेव्हा तीनही मुलांनी सांगितलं, हे स्वामी, आज तुम्ही थोडा वेळ आमच्या इथेच थांबा. आम्ही ताबडतोब जाऊन आमच्या म्हाताऱ्या आईला घेऊन येतो. मित्रांनो, ते महात्मा तिथे घरीच थांबले. तीनही मुलं गंगेकिनारी गेले व तिथे जाऊन ते त्यांच्या म्हाताऱ्या आईला शोधू लागले व अखेर त्यांना त्यांची म्हातारी आई सापडली. तेथे जाऊन मुलं म्हाताऱ्या आईच्या चरणात पडले आणि म्हणू लागले, हे आई, आम्हाला क्षमा कर. आमच्या बायकांनी तुला खूप त्रास दिला, तुला खूप कष्ट दिले आणि आम्ही त्यांना कधीच अडवलं नाही. परंतु आज तुझ्या तीनही सुना त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहेत. हे आई, तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या तीनही सुनांना क्षमा कर. तेव्हा ती म्हातारी आई विचारू लागली, मुला, माझ्या सुनांना अशी कोणती शिक्षा मिळाली आहे. तेव्हा तीनही मुलं म्हणतात, आई, तुझ्या तीनही सुना कुत्रिणी बनल्या आहेत आणि आपल्या घरी एक साधू महात्मा आले आहेत. त्यांनी सांगितलं की ज्या ह्या 3 सुना कुत्रिणी बनल्या आहेत त्यांना तुमची म्हातारी आईच ठीक करू शकेल. हे आई, तुम्ही आमच्यासोबत चला. जेव्हा म्हाताऱ्या आईने ऐकलं की तिच्या 3ही सुना कुत्रिणी झाल्या आहेत तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. त्यानंतर ती म्हातारी तिच्या मुलांसोबत घरी निघून येते. तेव्हा 3ही कुत्रिणी सासूच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी सासूच्या समोर जाऊन बसतात आणि रडू लागतात. तेव्हा ते महात्मा म्हणतात, हे आई, तुळशी मातेची तू ज्यांची नियमित पूजा करायची त्यांचा ह्या तिघींनी अपमान केला आहे आणि म्हणूनच तुझ्या या 3ही सुना कुत्रिणी बनल्या आहेत. म्हातारीला समजलं की हेच आमचे प्रभू आहेत जे साधूच्या वेशात आले आहेत. तेव्हा ती म्हातारी साधू महात्माच्या जवळ हात जोडून म्हणते, हे स्वामी, आता तुम्हीच कोणता तरी मार्ग आम्हाला दाखवा. या आमच्या 3ही सुनांनी तुळशी मातेचा अपमान तर केला आहे, परंतु सर्वात मोठे कष्ट त्या मातेला असते, ज्या सासूला असते
ज्याच्या सुना कुत्रिणी बनल्या आहेत. म्हणून हे भगवंता, तुम्ही कोणता तरी मार्ग सांगा, जेणेकरून माझ्या या तीनही सुना अगदी ठीक होतील, पुन्हा या स्त्रीरूपात येतील. हे बघ म्हातारी आई, पुन्हा स्त्रीरूप प्राप्त करण्यासाठी तुझ्या ह्या तीनही सुनांना 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. म्हातारी विचारते, ते कशासाठी? साधू महात्मा म्हणतात, 1 वर्ष ह्या तिघींना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागणार. 1 वर्षभर तुझ्या मुलांनी तुझी सेवा करावी आणि 1 वर्षानंतर जेव्हा पुन्हा कार्तिक महिना येईल तेव्हा तुझ्यासोबत तुझ्या मुलांनी कार्तिक स्नान करून कार्तिक पूजा करावी. आणि जेव्हा कार्तिक पौर्णिमा येईल तेव्हा तू ह्या तीनही सुनांना, ज्या कुत्रिणी झाल्या आहेत, त्यांना घेऊन गंगे किनारी जा आणि तिकडे नेऊन यांचं तू स्नान घाल. त्यानंतर तू गंगाजल हातात घे आणि देवांचं ध्यान करून त्यांची तू पूजा करतेस, त्यांचे स्मरण करून म्हण की आमच्या सुना ज्या कुत्रिणी बनल्या आहेत त्यांना पुन्हा स्त्रीरूप प्राप्त होऊ दे. तेव्हा ताबडतोब ह्या पुन्हा स्त्रीरूपामध्ये परत येतील. मित्रांनो, इतकं म्हटल्यावर जे साधू संतांच्या वेशामध्ये श्रीहरी विष्णू आले होते ते म्हणतात, हे म्हातारी आई, आता आम्हाला निरोप द्या, आता आम्ही इथून जाऊ इच्छितो. त्या म्हाताऱ्या आईची तीनही मुलं त्या साधू महात्मांचे चरण स्पर्श करतात आणि ते सारखे त्या महात्माजवळ क्षमा मागत असतात. म्हातारी म्हणते, हे महाराज, आमच्यावर तुमची दया ठेवा आणि सदैव आमच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या. त्यानंतर ते साधू महात्मा घराबाहेर निघून जातात व अंतर्ध्यान पावतात. जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतसं शेजाऱ्यांनासुद्धा ही घटना कळली. शेजाऱ्यांना जेव्हा कळलं की म्हाताऱ्या आईच्या तीनही सुना कुत्रिणी बनल्या आहेत तेव्हा शेजाऱ्यांना खूप जास्त आनंद होतो. सर्व शेजारी घरात येऊन त्या कुत्रिणींची मजा मस्करी करू लागतात. तेव्हा शेजारी म्हणतात की तुम्हाला तुमच्या कर्माचं योग्य फळ मिळालं आहे. तुम्ही ह्या म्हातारीचा खूप जास्त त्रास दिला होता, तुम्ही देवाचा सुद्धा अपमान केला होता, आता तुम्ही तुमच्या कर्माचे फळ भोगत राहा. परंतु मित्रांनो, त्या कुत्रिणी बनलेल्या सुना काहीच करू शकत नव्हत्या. ते त्यांच्या कर्माचे प्रायश्चित्त करत होत्या. जसे जशी वेळ पुढे सरकत होती तीनही मुलांनी म्हाताऱ्या आईची वर्षभर खूप सेवा केली. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान केलं, आईसोबत पूजापाठसुद्धा केली. जेव्हा कार्तिक पौर्णिमा आली तेव्हा म्हातारी आई तिन्ही मुलांना व तिच्या तीनही सुनांना, ज्या कुत्रिणी झाल्या होत्या त्या सर्वांना व शेजारील काही लोकांना सोबत घेऊन गंगा स्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी पोहोचल्या. तेथे जाऊन तिघे मुलं स्नान करतात, सुनाही स्नान करतात, म्हणजेच ज्या कुत्रिणी बनल्या होत्या त्यासुद्धा गंगा स्नान करतात. त्यानंतर ती म्हातारी आई गंगा मातेची पूजा अर्चना करते व त्यानंतर म्हातारी आई गंगेचं थोडंसं पाणी हातात घेते व भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचं स्मरण करते आणि म्हणते, हे प्रभू, जर मी तुमची खऱ्या मनाने पूजा केली आहे, तुमची भक्ती केली आहे, तर माझ्या ह्या सुना ज्या कुत्रिणी बनल्या आहेत त्यांना पुन्हा स्त्रीरूप प्राप्त करून द्या. इतकं म्हटल्यावर ती म्हातारी जेव्हा त्या तीनही सुनांवर पाणी शिंपडते तेव्हा त्या ताबडतोब त्या तिघीही कुत्रिणी स्त्रीरूपात येतात आणि जेव्हा स्त्रीरूपात येतात तेव्हा त्या तिघी सुनबाई त्यांच्या सासूच्या चरणात पडतात आणि म्हणतात, हे आई, आम्हाला क्षमा करा, आम्हाला तुमच्या पायाशी स्थान द्या, आम्हाला आमच्या चुकीचे प्रायश्चित्त करू द्या. त्यानंतर म्हातारी तिच्या तीनही सुनांना वर उचलते आणि तिघींना जवळ घेते आणि म्हातारी म्हणते, माझ्या प्रिय सुनांनो, एखादा मनुष्य त्याच्या चुकीने जेव्हा सुधारतो तेव्हाच त्याचा पुनर्जन्म होत असतो. त्यामुळे तुम्ही जे काही माझ्यासोबत वागल्या आहात, जे काही तुम्ही केले आहे ते सर्व विसरून जा व आता आनंदाने गंगा मातेची पूजा करा. त्यानंतर सर्वजण मिळून गंगा मातेची पूजा करतात व त्यानंतर सर्व आपापल्या घरी परत येतात. तीनही सुना व तिघे मुलं त्यांच्या आईची खूप सेवा करतात. मित्रांनो, ही होती एका म्हाताऱ्या आईची आणि तिच्या सुनांची कहाणी, ज्या त्यांच्या कर्मामुळे कुत्रिणी झाल्या होत्या. ह्या कथेद्वारे आपल्याला एकच समजतं
की जी पण मुलं त्यांच्या आईवडिलांना घराबाहेर काढतात, त्यांच्या आईवडिलांची म्हातारपणात सेवा करत नाही, तेव्हा अशा मुलांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागते. कारण उतारवयात आईवडिलांना त्यांच्या मुलांचाच आधार असतो आणि ह्याच उतारवयात जर मुलांनी त्यांच्या आईवडिलांना घराबाहेर काढलं तर हा खूप मोठा पाप लागतो. त्यांना हे समजत नाही की त्यांनासुद्धा मुलं आहेत. आज जर का ते त्यांच्या आईवडिलांना घराबाहेर काढत आहेत तर मग त्यांच्या उतारवयात त्यांची मुलेसुद्धा त्यांना घराबाहेर काढतील. हे सर्व लोकांना कळत असतं तरीसुद्धा ते म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत नाही. त्यांच्यासोबत नेहमी चुकीचं वागतात, त्यांना त्रास देतात आणि याचा परिणाम तेव्हा होतो जेव्हा ते म्हातारे होतात. तेव्हा त्यांना त्यांच्या ह्या पापाची शिक्षा मात्र नक्की मिळत असते. आणि जसं ते त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत वागलेले असतात तशाच प्रकारे त्यांची मुलंसुद्धा त्यांच्यासोबत वागतात. शेवटी त्यांना पश्चाताप करावा लागतो की जर आम्ही आमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा केली असती, त्यांची काळजी घेतली असती तर आमच्यावर ही परिस्थिती आली नसती. म्हणूनच म्हातारपणात जर का तुम्हाला तुमच्या मुलांकडून आधार हवा असेल, मुलांनी तुमची सेवा करावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा.